माझं सौभाग्य भाग 48. दुसरा दिवस आवराआवरीतच गेला. सगळं भरून ठेवलंय का, उद्या काय काय न्यायचंय, गिफ्ट्स एक्सेट्रा. सगळ्या बायका इथे गप्पा मारण्यात गुंग होत्या. मुलांची बॅचलर पार्टी होती. आशूच्या घरी सगळे जेंट्स पार्टी करत होते. नीलला लग्नाचे साईड इफेक्ट सांगत होते. पेगवर पेग रिचवणं चालू होतं. आशूला जरा जास्तच झाली होती. तो विक्रांतच्या कंडिशनची ऍक्टिंग करून नीलला नको करूस लग्न असं सांगत होता. हवी सगळं शूट करत होता. नील, तू नको करूस लग्न, नाहीतर या विक्यासारखा होऊन बसशील तू. बच्चा नाही, नको. आशू फुल नशेत बोलत होता. आणि तुला वेगळं नाव द्यावं लागेल. बच्चा हे नाव ऑलरेडी राखीव आहे. तू जर ते नाव दिलंस रश्मीला, तर मधुरा काय म्हणेल माहिती का? अहो बघा ना, नीलदाने माझं नाव दिलं रश्मी वहिनीला. सगळे ओठ दाबून हसत होते. मग विक्या म्हणेल, नील गप ना रे, माझ्या बच्चाचं नाव नाही द्यायचं. काय नाव द्यायचं बरं? शोना, आशू म्हणत होता. सगळे नुसते हसत होते. ए नको, ते पण बार्बीला दिलंय. अभि म्हणाला. पिल्लू, हे पण आमच्या परीचं नाव आहे. अभि म्हणाला. अबे हे काय यार, सगळं तुमच्या परीला दिलंय, मग आता रश्मी आणि माझ्या बायकोला काय राहील मग? आशू चिडत म्हणाला. बाबू म्हण बाबू. सचिन म्हणजे विकीचा चुलत भाऊ म्हटला. ओके, बाबू रश्मी वहिनीचं. ओके, आशू म्हणतो. पुढे काय? नीलने विचारलं. पुढे काय? उद्या लग्न आहे ना तुझं, एन्जॉय. आशू म्हणाला. तसंच सगळ्यांनी डोक्याला हात मारून घेतला. आशू, हे रेकॉर्डिंग जर बार्बीला दाखवलं तर? अभि म्हणाला. तर अभि, आशूचं जेवण पाणी बंद होईल. विकी त्याला चिडवत म्हणत होता. चल, घाबरतो का काय तुझ्या बायकोला? रश्मी वहिनी करतील की मला जेवण. आता तुझ्या बच्चाचा वॉन्ट कमी होणार आहे. तिला मी टुकटुक माकड करणार. आशू म्हटला. रश्मीला येत नाही ना पण जेवण बनवायला, नील म्हणाला. अरे नको नको, मग आपली मधुराच गोड आहे. ती बेस्टच आहे. रश्मी वहिनी सेकंड, पहिली आपली परिराणीच. झटक्यात आशू पलटला. तसेच सगळ्यांनीच डोळे विस्फारले. दल बदलू म्हणून गाणी लावून बराच वेळ नाचणं चालू होतं. सकाळी आशूला जाम हेडेक होत होतं. तसं अविने लिंबू पाणी आणि कालचा व्हिडिओ दाखवला. ए बाबा, हे त्या तुफान मेलला दाखवू नको. ती मम्मी आणि मावशी मला फाडून खातील. सगळी पॅकिंग करून देवाच्या पाया पडून सगळे लग्नाला निघाले. मधुराने तिच्या लग्नातली पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. साधासा मेकअप. विक्रांतने आणि बाकीच्या गँगने मोदी जॅकेटचे ड्रेस घातले होते. हळदीत रश्मीने येल्लो साडी आणि स्लीवलेस ब्लाउज घातला होता विथ फुलांचे दागिने. खूप सुंदर दिसत होती ती. पण आई आणि बाकीच्या जुन्या विचारांच्या बायकांना ते तितकंसं आवडलं नाही. पण पोरांच्या मर्जी पुढे काय म्हणून त्या गप्प बसल्या. नीलही पांढरा कुर्ता आणि पायजमा घालून रेडी होता. सगळ्यांनी ओवाळून नवरा नवरीला हळद लावली. नंतर मात्र त्यांना विसरून आपापल्या नादात खेळायला सुरू. अभि आणि आशूने मागे त्यांना कलर लावलेला बदला आज हळद लावून घेतला होता. तिला पूर्ण हळदीत माखवून टाकलं. विक्रांतही काही बोलू शकला नाही. ते दोघंही मनसोक्त हळद खेळले. डीजे लावून भरपूर गणपती डान्स केला. आई बाबा, मावशी, मयुरीदी, जीजू, इरा, मधुरा सगळेच होते. मधुरा इराला घेऊन नाचत होती. संदीपही या सगळ्यामध्ये मिक्स झाला. बराच वेळ खेळून झाल्यावर लग्नाच्या तयारीला गेले. नीलने त्यांच्या लग्नातला शेरवानी घातला. रेड ओढणी, क्लीन शेव, डोक्यावर फेटा, गळ्यात माळा, पायात जुती, हातात वॉच आणि एका हातात ब्रेसलेट. बोटात अंगठ्याही घातल्या होत्या. अगदी उठून दिसत होता तो. सोबत बाकीचे सगळेच आज जबरदस्त दिसत होते. सगळ्या मुलांनी फेटे बांधले होते. मधुरा आणि प्राजूने लेहंगा घातला. त्यावर साजेसा मेकअप केला. केसांची वेणी, त्यावर ब्रोच, गळ्यात चोकर, कानातले, हिऱ्याचं मंगळसूत्र, बिंदी, वन साइड ओढणी, कमरेला चेन, पायात पैंजण. मधुराच्या गोऱ्या रंगात हा गुलाबी रंग अगदी सूट होत होता. खरंच परी दिसत होती ती. नीलचं आवडलं की नाही हे बघायला आल्यावर खूप जणांनी तिला कॉम्प्लिमेंट दिली. पण विक्की अजूनही बघतच होता, काही बोललाच नाही. त्यामुळे तिला रागही आला आणि आपलं काही राहतंय का हे ती बघू लागली. सगळे वरातीसाठी बाहेर गेले. तसा त्याने तिला हात धरून थांबवलं. अहो, तुम्ही आज खूपच हँडसम दिसताय. भरपूर पोरी लाईन देतील. नकोय मला कोणाची लाईन, पण तुझ्याकडे लाईन लागू शकते. कसं काय? तुझा सिंदूर कुठे बच्चा? तो भुवया उंचावून तिला विचारत होता. ओह, राहिलं का?
तरी मला वाटतच होतं की काहीतरी राहतंय म्हणून. मुद्दाम करतेस ना मला जळवायला? जळक्या रताळ्याला अजून काय जळवायचं? चला मी जाऊन लावते सिंदूर, नाहीतर आई ओरडतील. नाही कोणी ओरडत, मी आहे ना. तेवढ्यात त्याने जवळच्या औक्षणाच्या ताटातलं कुंकू घेऊन तिला लावलं. किती मोठं लावलंय हो. ही हॉट आणि सेक्सी आयटम बुक आहे, हे लांबून समजलं पाहिजे ना लोकांना. तो डोळ्यावर गॉगल चढवत म्हटला. ती लाजून कोणी नाहीये हे बघून त्याच्या गालावर किस करून पळून गेली. मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी वरात निघाली. नील, त्यांना सांग तुमचा ग्रुप मी सोडलाय. आता मी कृष्णाजीच्या संघटनेचा प्रतिनिधी आहे, आशू म्हटला. यावर सगळेच हसले. नील नाही म्हणत असतानाही वरात धूमधडाक्यात निघाली. ज्या घोड्याची त्याला भीती वाटत होती त्यावरच त्याला थोडं मिरवण्यात आलं. सगळी मुलं डीजेच्या तालावर नाचत होती. मधुरा आणि प्राजूला आणि बाकीच्या मुलींना पण नाचायचं होतं. आई बाबा स्वतः तिला नाचायला घेऊन गेले. मग काय, तिला तर तेवढंच पाहिजे होतं. सगळ्या लेडीजही तितक्याच जोशात नाचत होत्या. खूप वर्षांचं स्वप्न आज पूर्ण होत होतं. विक्रांत मधुराला सोबत घेऊन नाचत होता. इन्सिक्युरिटीज अजून काय. लिचीला पण ड्रेस शिवला होता, त्यालाही घेतलं होतं नाचायला. भटजींनी आवाज दिला. तसे वरात आटपून सगळे लग्न मंडपात आले. वाजत गाजत दोघं स्टेजवर आले. अंतरपाठ धरून मंगलाष्टकं सुरू झाली. नीलला रश्मीला बघण्याची धडपड होती, पण ती त्याला दिसतच नव्हती. शेवटची मंगलाष्टकं सुरू होती. बघ नील, अजूनही वेळ आहे. भटजी पण तुला सावधान करतोय, अवी म्हणाला. हो, आणि घोडा पण तयार आहे, आशू म्हटला. आशू भाऊजी चुप बसा, आता नाही जाऊ शकत ते, मधुरा म्हणाली. अंतरपाठ निघाला तसा नील रश्मीला एकटक पाहतच राहिला. लाल रंगाचा पूर्ण वर्कचा लेहंगा, चोळी, त्यावर भरजरी दागिने, मेकअप, बिंदी, नथ, मोठे कानातले, हातात बांगड्या, कमरबंद, पायात पैंजण आणि हातावरची मेहंदी. गुरुजींनी सांगितल्यावर दोघंही भानावर आले. नीलच्या गळ्यात हार टाकायच्या आत आशू आणि विकीने नीलला उचलून घेतलं. बिच्चारी रश्मी, खूप ट्राय केलं तिने, तरी नील काही तिच्या हाताला लागत नव्हता. वैनी, एका अटीवर आम्ही त्यांना खाली घेऊ. कोणत्या? आमच्या नीलवर आयुष्यभर प्रेम करायचं, अवी म्हटला. तिने लाजून मान खाली घातली. अभि आणि संदीपने रश्मीला उचलून घेतलं आणि वरमाला घातली. मधुराचे भाऊ रश्मीचे भाऊच लागतात ना, म्हणून मधुरानेच त्यांना तसं सांगितलं होतं. त्यांना आयता चान्स पण मिळाला होता नीलचे कान पिळण्याचा. अगदी कान लाल होईपर्यंत पिळले. लग्नाचे सगळे विधी पार पडले. दोघंही एकमेकांना चोरून बघत होते. सगळं इतक्या लवकर होईल असं दोघांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. गोड स्वप्नच होतं ते जणू. रश्मी आणि नील मनापासून सगळं करत होते. कन्यादान झालं, मंगळसूत्र घातलं, जोडवी घातली. ऑफिशियली रश्मी आता रश्मी नील देशमुख झाली होती. आशू, अवी आणि लिची मस्त हवा करत मंडपात फिरत होते. कोणी भेटतंय का हे बघायला. अवी प्रणोतीला धडकला. ती त्याच्यात हरवूनच गेली. तोही खूप हँडसम दिसत होता. दोघंही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत होते. चल लिची, ह्याचं तर जमलं, आता आपल्याला बघू, आशू लिचीला म्हणाला. तेवढ्यात प्राजू आणि अभिने त्यांना पाहिलं आणि मुद्दाम जाऊन प्राजू अवीला धक्का मारून घेऊन गेली. मधुरा बाकीच्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होती. रश्मीच्या घरच्यांना, बाकी लोकांना साड्या, गिफ्ट्स देणं, हे सगळं चाललं होतं तिचं. सगळे पाहुणे फोटो काढून गेले. नील आज मात्र फोटो काढण्यात पुढाकार घेत होता. आता घरचे नवरा नवरीला सोबत घेऊन जेवायला बसले. प्राजू आणि मधुराने दोघांसाठी ताट सजवलं. दोघांनी एकमेकांना भरवत जेवण केलं. विक्रांतनेही मधुराला नको म्हणत असताना जेवण भरवलं. ती खूप रागीट लुक देत होती, पण त्याला नव्हता काही फरक पडत. विक्कीला तर काय चान्सच हवा असतो. बच्चाचे, सॉरी मधुराचे लाड करायचा, आशू त्यांना चिडवत म्हणाला. तुमच्याकडे लाईव्ह क्लासेस आहेत रश्मी वहिनी, शिकून घ्या, अवी म्हटला. अरे, ज्याची बायको इतकी साखरेसारखी गोड असेल तो का नाही करणार लाड, होय ना बायको? आणि तिच्यासाठी मी लग्नाचा इतका घाट घालतो, मग 2 घास भरवले तर काय जातंय, बरोबर ना दादा, विकी म्हटला. चला मग, नवीन जुने सगळे जोडपी नावं घ्या भरवताना. नील, तू पहिलं, विकीचा चुलत भाऊ म्हणाला. मला नाहीये. भाजीत भाजी मेथीची घे ना, अभि म्हणाला. ओके, हे येतं मला. भाजीत भाजी मेथीची, रश्मी माझ्या प्रीतीची, नीलने नाव घेतलं. इंग्रजीत सुरीला म्हणतात नाईफ. नील माझे पती आणि मी त्यांची वाईफ, रश्मीने नाव घेतलं.
नवीन वहिनी मॉडर्न आहेत म्हणायचं, चुलत वहिनी म्हणाल्या. हा, आता विकी. विकी आधी मधुराला गुलाबजाम भरवतो. ससा ससा दिसतो कसा, मी आणि मधुरा संसार करतो, तुम्ही बघत बसा, विक्रांत हसतच म्हणतो. सगळीकडे एकच हशा पिकतो. ती मात्र लाजून लाल होते. आता मधुरा तू. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. विक्रांतरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. हे जमतंय बघा वहिनी आपल्यात, विक्रांतराव. सचिन म्हटला. हा आशू, आता तू घे नाव. मला बायको नाहीये, कुठून घेऊ? घे रे आशू. विकी पण त्याला आग्रह करतो. ठीक आहे. अच्छीत गच्ची. तो नाव घ्यायला जाणार तेवढ्यात सगळे ओरडतात. अरे पहिला ऐका मग ओरडा. हा, अच्छीत गच्ची, गच्चीवर झाडाचं पान. माझ्यासाठी एक तरी मुलगी मधुरा तू शोधून आण. आशू नाव घेतो आणि त्याचं हे नाव ऐकून सगळे डोक्याला हात मारून घेतात. ग्रुप फोटोज काढून आता पाठवणीची वेळ येते. रश्मी, प्रणोती, तिचे आई बाबा सगळे खूप रडतात. त्यांना बघून बाकीचेही इमोशनल होऊन जातात. आई आणि मावशी त्यांना धीर देत होत्या आणि आम्ही तिची आमच्या मुलीप्रमाणे काळजी घेऊ असा विश्वास देत होत्या. मधुराही इमोशनल होऊन तिच्या मम्मी पप्पा आणि मयुरी दीच्या गळ्यात पडून रडते. या मोमेंटला कोणीही हळवं होतच. विक्रांत जवळ जाऊन तिला समजावतो. नील आणि रश्मी गाडीत बसून घरी जाण्यासाठी निघतात. घरी आल्यावर अशू आणि आवी फटाक्यांच्या आतिषबाजीत नवदाम्पत्याचं स्वागत करतात. औक्षण करून माप ओलांडून दोघंही गृहप्रवेश करतात. देवाच्या पाया पडून दोघं फ्रेश व्हायला जातात. काही पाहुणे ॲज युजल लग्नातून घरी जातात. आता फक्त मोजके लोक होते. चहा पाणी झाल्यावर गेम्स खेळायला सुरुवात होते. आधी अंगठी शोधायचा गेम सुरू होतो. नील लाजाळू, त्यात अबोल, म्हणून रश्मी जिंकते. तसं म्हणण्यापेक्षा नील तिला जिंकू देतो असं म्हणूयात. सुपारी सोडण्याच्या गेममध्ये मात्र रश्मी हारते. एका हाताने दोघांचं काकण सोडवलं जातं. जेवणं झाली. लग्नाच्या धावपळीत सगळेच खूप दमून गेले होते. रश्मी सोबत प्रणोतीही आली होती पाठराखीण म्हणून. त्या दोघी गेस्टरूम मध्ये झोपायला गेल्या. बाकीचेही दमल्यामुळे जिथे जागा होती तिथे झोपून गेले.